हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज जरा ब्लॉगला उशिराच सुरुवात केली आहे. पिक्चर बघत बसलो. हां, देऊळ बंद पिक्चर बघत बसलेलो आणि मला तो लय आवडतो लय. आता 2 पण आले, आता बघतो बघायला भेटतो का नाही. अजून यायचं आहे, उद्या येणार आहे बहुतेक 21 तारखेला. पुढे पुढे सरक की तेल लावते केस. आता हिच्या डोक्यात पुढे आले ते तरी पण हिला तेल लावते, कारण हिची केस लय खराब व्हायला लागले. ते रोज धुवायची, तेल नाही लावायचं आणि उन्हानं भुरकुटून गेली सगळे केस. कापायचे, ती चांगला हेअरकट करायचा आहे तिचा, पण आत्ताच नाही. शाळा सुरू झाल्यावर ना तोपर्यंत काय हाऊस करून घ्यायची आहे तिला. वाढलेल्या केसांची तेवढे करून देणार आहे, नंतर ना नाही चांगला छानसा कट आणि तोच कंटिन्यू ठेवणार आहे. पहिल्यांदा त्याचा आधी राऊंड कट असायचा, नंतर आम्ही मशरूम कट केला आणि तोच कंटिन्यू ठेवलेला मागच्या म्हणजे शाळेत जास्तोपर्यंत. आणि जसं आम्ही तिकडचं म्हणजे रेंटची रूम सोडून आलो ना, तसं तिचे केस आम्ही कापलेच नाहीत. एकदा दोनदा मी कापली घरी, ती पण शेंड नंतर नाही कापलेली. आणि त्या म्हाताऱ्याच्या रूम मध्ये एकदा कापलेली. हां, तिचा चेहरा सुजल्यासारखा दिसत असेल तुम्हाला. काही माहिती का असं झालंय, पण दिसते तिचं डोळं वगैरे सुजल्यासारखं. तू मान आता मी अशी विचारते तर अशी मागं पुढं करते. तू कशाला करते तशी? जरा आकडवून धर की मान. मला खरंच विण्या घालायचा लय वैताग घेतो बरं का. मला नाही आवडत. माझी आई माझी विण्या घालत नव्हती कधी, माझी मी घालून जायची. तर माझी कामं पडलेत, अजून कपडे धुवायचेत आणि एकच घालणार आहे. कपडे धुवायचेत आणि फरशी पुसून घ्यायचे. असं देतं. पिक्चर बघायचा शौक झाला होता, आणि किती जरी वेळा तू पिक्चर बघितला तरी मन भरत नाही. हमेशा तो पिक्चर बघू वाटतो मला. जेव्हा माझ्या पुढे येईल ना तेव्हा मी तो पिक्चर बघते आणि सगळी कामं धंदा सोडून बघत असते. आणि तो पिक्चर बघताना मला मात्र रडायला येतं का काय माहिती, पण वाईट वाटतं जेव्हा स्वामी वेगवेगळ्या रूपात त्यांना भेटत असतात ना, तेव्हा ते बघून असं आपसूक डोळ्यातनं पाणी येतं माझ्या. आणि सोनू म्हणते तू काय रडते, तर रडण्यासारखं काय, पण येतं मला रडायला. आता काय सांगू तुम्हाला. आणि मी भांडी घासता मला कामं पण आवरायची होती, कारण मला माहित होतं आज मला जास्त काम आहे ते. म्हणून मी भांडी घासता पण बाहेर जाऊन मोबाईल बघत म्हणजे पिक्चर बघत माझी भांडी घासत चाललेली. तर तिथं पण मी रडत होती. म्हणजे आता मला हसा येते, पण मला तेव्हा का काय माहिती माझ्या डोळ्यातनं मनानेच पाणी निघत होते. हो, आता हे तिचे बेबी हेअर येत नाही येत बघा, ही असंच खाली राहणार आहे. राहू द्या, रबर दे. एकच आणलाय? एक नाही, 2 आणली. असू दे, एकच. आता तिरकी शेंडी होणार आहे. सरळ बघ की, तिकडे काय बघती? हा, थोडीशी केसांची विणी घालणं म्हणजे तारेवरची कसरत असते. बघू, गरमी झाली आता, कारण आम्ही फॅन बंद केला, कारण आमचा व्हिडिओ येत नव्हता. या व्हिडिओमध्ये जास्त आवाज निघायचा. बरं, आणि हिला असल्या गरमीत मग सर हिला असल्या गरमीत फुल पॅन्ट घालायचे, फुल शर्ट घालायचा आहे. हा करते. आणखी बस खाली. छान नाही दिसत. दिसतंय उलट. छान दिसते का नाही सोनू? छान दिसते का नाही कमेंट करून सांगा. तर चला, मी माझं का नाही मॅट पुसून झाल्यानंतर आवरणार आहे, कारण डबल कारण डबल गरमी होणारच आहे. हां, नमस्कार मम्मीच्या व्हिडिओमध्ये. आता मम्मी पुसती फरशी. माझा आवडून झाल्यानं मी थोडासा पिक्चर बघितलाय, आणि आता मम्मी चालली फरशी पुसायची. फॅन लावलाय वर, का माहितीये का? ही हो दिसते, वाळत नाही लवकर. इकडे एक फॅन, तिकडे एक फॅन, दोन्ही फॅन लावून बसायला लागतं आम्हाला. लगडम होती, हो ना? आता एक लावून झालं. कॅमेरा हलवायला नसता, त्यांना चक्कर येत इतकं कॅमेरा हलवल्यानंतर. मी दिसते जेव्हा सुरू लहान होती ना, तेव्हा मी जरा कॅमेरा पकडायला लावायचा, तर तिला येत नव्हतं. आता पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी तरी सुधारणा आहे तिच्यात. चांगल्या प्रकारे पकडते. पण ती काय आहे, तू मोबाईलमध्ये बघायचं. मी तुझ्यासंग बोलते ना, तू मोबाईलमध्ये बघायचं आणि मोबाईलमध्ये माझ्यासंग बोलायचं. ती काय होते, ती मोबाईल अशी धरते आणि ती अशी रुकून माझ्याकडे बघते. त्यामुळे ते कॅमेराचा अँगल सगळा चेंज होऊन जातो.
मी दिसत नाही, वेगळंच दिसतं असं होतं. मी तुला दिसते ना त्यात. दिसते. आणि लवकरच मला नवीन कार्पेट आणायचं, कारण हे कार्पेट उद्या 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 आहे ना तुझी पेमेंट. खरं सांगू, मी दिसते ना नक्की. माझे पेमेंट सगळ्यात जास्त आठवतं ह्या दोघांना असते. म्हणजे ही आधीच महिनाभर नियोजन करून ठेवते होती की आता माझं पेमेंट डिक्लेअर झालं का नाही, मला हे पाहिजे बरं का. तिचं पप्पा म्हणणार, सोनू म्हणणार की मला पण मम्मी हे पाहिजे. जेव्हा म्हणते तर मला ही ह्यांची उधारी आहे किंवा ह्यांचं आपलं जे काय आहे ना रेंज बिंग काय म्हणतात कर्ज ते देऊया, असं म्हणजे मी आधीच ठरवलेलं असतं की इकडं फिरव की माझ्या पैशाचं काय करायचं. आणि माझ्या पैशाचा मला अजून 0% फायदा झाला आहे. आणि आज मला उद्यापासून मला स्विमिंग पूल ती काय बरे काय ती घड असते की तसलं का टेंट हाऊस हा हिल्ला छान. शाळेत जायचं आता. टेंट हाऊस मध्ये संपला उन्हाळा, सुट्ट्या संपणार आहेत आता. आता रोज शाळेत जायचं. कवापासून जायचं काय सोमवारपासून. सोमवार. मग तेव्हा ते टेंट हाऊस पासून बसून आपल्या घरात टेंट हाऊस ठेवायला जागा कुठे आहे मला सांग? हिथं ठेवायचं स्विमिंग पूल तरी घे. स्विमिंग पूलला फरशी लागते दारात, आपल्या घरात फरशी आहे का? पण स्विमिंग पूल जर मांडायचं म्हटलं ना दारात तर त्याला दगड पण टोचून द्यायचं नसतो. दगड टोचला का ते फुटून जात. आपल्या इथे किती दगड आहेत माहिती ना. आपण स्विमिंग पूल कुठं मांडणार सांग? काय त्या फळशिव एवढूसा नसतो तो, एवढा मोठा असतो गादी एवढा, बेड एवढा मोठा स्विमिंग मग पूल. पेरवर ठेवूया ना. ऐकतच नाही पूर्ण. एवढं पैसे नाच करणार का मग? कुठलं का ते संपलं, त्याला काही चिकटपट्टी लावा येत नाही, बसत नाही त्याला काय. मग टेंट हाऊस घे ना. टेंट हाऊस टेंट हाऊस ठेवायला जागा नाही बाळा. टेंट हाऊस कुठं पण आपलं ठेवू. घर मोठं असतं, घेतलंस ना. ती गाडीच कशी पडली बघितलं ना, किती अडचण करते कपाट उघडताना. पण मला गाडी नव्हती पाहिजे. टेंट हाऊस किती पाहिजे. हलवते आपण, किती हलवते. टेंट हाऊसला छान आहे. कसलं घर मिळायला लागले. अगं बोल की काहीतरी. बोल काय तू. तू पण बोल, मी पण बोलती. तूच बोल. मम्मी टेंट हाऊस एवढी जागा नाही लागत. लागते ग बाळा. थोडं झोपायचं आपण कुठं? ह्याच्यावर ठेवायचं. एवढे बेड एवढं पण असतं, ते पण मोठंच असतं. काय तुला माहिती आहे का तरी ते त्याच्यातलं? माहित आहे सगळं मला, तुलाच माहिती नाही काय. मला पण माहिती आहे. मी व्हिडिओ मध्ये बघितलंय. हो असं सारखं सावधान करावं लागतं मला. थोडंसं म्हणजे जास्त मोठं घर नाही असतं तरी पण. आणि एवढं मोठं होया त्याच्यात ही सगळं बसलंय आणि ती बालकुशी गोष्ट नाही बसणार. किती बोलते बघा. ती मोठं मोठं सामान बसलं आणि ती बालकुशी गोष्ट कशी बसवू नाही आता शकत. पण घरात जागा होती म्हणून बसलं. आता खुर्ची माहिती आहे ना, खुर्ची बसती का? खुर्ची ठेव. ठेवावी लागते. अजून सामान बाहेर आहे, बाहेर एक खुर्ची आहे. परत आणि ते बघ बकेट की आहे. ऊन कसलं झालं या. हा? ऊन ऊन कडक ऊन पडलं या. ती झाडू आणखी ग ध्यानात नाही जातंय सगळं. तुझ्या पप्पाला आणायचं पण नाही. सांग की तरी. सगळं मी सांगायचं. सगळं आणायचं. खडा टाळायचा, ही सुनी आणायची आणि झाड आणायचं. अहो काय केलं का तिचं किडीम्या आणि माझं काजू बदाम पाणी पुडिंग गुलाबजाम एवढंच घेतलंय तिनं. आणि दुसरं तर ती नाहीच घेतलं. माझ्या काय क्रीम आहे ते? तुझ्या आहे ना थोड्या पाल तरी. कुठं आहे ते? काय ती बातून ते काया हो बघा तकडे एक खाया, एक दोड आहे त्या, एक पप्पाची काया. मग त्याच किल माहिती आहे की दोन झाले की दोन पप्पाला पण तुला काय झालं गलमीनं शिकली. बघू चालू काय. हा, गणपती. उन्हात नको येऊ ना.
माझं घर कसं आहे बघा ना, एवढं उन्हात आणत पण हिरवळ हिरवळ आहे आणि बघावं तिकडं पसारा नाही काही नाही, सगळं टापटिपीत आहे. प्रत्येक वस्तू जागची जाग्यावर, म्हणजे भांडी नाही इकडं तिकडं पडलेली आहे ती, काहीच नाही, सगळ्या गोष्टी टापटिपीत आहेत. पण हे बघा, काय करू आता, हे उंबराचं पानं झाडायला लागले ते नाही, त्यामुळे इथं पानं पडते ती, तर मी झाडून तिकडे लावत असते, जाळून वगैरे नाही टाकत, नुसती झाडून तिकडे लावते. पण व्हायचं ते कुठं लावतोय. सगळ्या गोष्टी टापटिपीत दिसतात ना, काहीच नाही, कुठेही काय कचरा पडलेला नसतो, काही नाही, स्वच्छताच असते सगळीकडं. आणि आधी ही स्वच्छ केलं हे बघा, काम झालं का सगळ्या गोष्टी जागची जागेवर ठेवायच्या. आता ही भांडी मला आतमध्ये न्यायच्यात घासलेली. चला, फरशी पुसून झाली, आता तोंड पण धुतले. चाललंय माझ्या गोल 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 फिरायचं. चला आतमध्ये, गरमी होती, अजून एकदा तोंडावर पाणी मारते आणि येते. धर. धुतलंय तोंड, पाय पण धु. चपल्या असल्या आणल्या त्या, गरम होत्या त्या उन्हानं आणि टपकी टपकी पिल झाकलंय सगळं. त्याला एक गोष्ट नाही प्यायची, आता फाडेल की टप. हे गव्हाळीच करते ती सगळी बघा. झाडाचीच पानं पडते ती. हां, इकडे आमचा स्पेशल गाड फ्रीज. फ्रीज मधलं पाणी लय थंड नसतं, ह्याच्यातलं पाणी थंड असतं. आता सर क्या ग मला दाखवू दे बघा. पाणी गेलं, चल ही माझं चल. का माहित नाही. ओह माय गॉड, चल. हां, आताशी बघा स्वच्छ स्वच्छ वाटायला लागलं. खरंच फरशी पुसल्याशिवाय असं घर स्वच्छच वाटत नाही बरं का. हां, गॅस बीस पण पुसून घेतलाय, घासणी वगैरे इथंच ठेवल्या. आरसं पुसून घेतलं का माझं कामच झालं. जाऊ दे, मी पहिल्यांदा तोंड पुसते. काय म्हणते बघा, मला म्हणते की मम्मी तुला आज काय झालं, तुला काय आवडलं का? इकडे नीट उजेड येत नाही. हां, तुला काढवलं काय? हां, मला नाही काढवलं. कसं काय? म्हणजे वर काढवते की, पण आज नाही काढवलं. कसं काय? आज काय कडूच वाटत नव्हतं. कसं? खेळू पण वाटत नव्हतं. आता तरी तर भांडी मांडली. हवं काय, तर भांडी मांडली, तिचं बाळ मांडलं. असं वळायचं आणि ह्याच्यातली भांडी घ्यायची. हां, अजून काय मग करमलं ना. पण आता पण पाच मूड म्हणलं कडाव खेळता खेळता, पण तेव्हा पण नाही मूड आला. खेळायचा मूड आहे ना, खेळते तर खरं, कसा मूड यायला पाहिजे अजून. सकाळी चांगली वेणी घातलेली ना, आता बघा अवतार कसा केलाय. आहे की बघा, राहू दे, हात नको राहू दे. छोटी झाली आता. हां, आता मोठी असेल आणि कळमत पण नाही. रोजच रडगाण आहे. जेव्हा तिला बाहेर मनसोक्त उंडराय भेटल ना, तेव्हा तिला करमतं बघा, हसायला लागले. हो. हां हां, आणि जेव्हा असं ना तेव्हा काय नाही कळमत. दिवसभर बाहेर नाही जेवायचं, नाही ना घरात यायचं, ना पाणी प्यायचं, काही नाही, फक्त खेळत राहायचं, तेव्हा तिला छान वाटणार आणि तेव्हा तिचा मूड छान होणार आणि सगळं काय म्हणजे तिच्या मनासारखं, म्हणजे ती खुश पण असणार. पण जेव्हा आज घराच्या बाहेरच नाही, म्हणजे आम्ही बाहेर गेलोच नाही, कशालाच नाही आहे, आंब्याखाली वगैरे पण आज गेलो नाही, कारण लाईट होती आज दिवसभर, त्यामुळं तर आज मॅडमला करमना. असं कधी झोक्यात खेळायचं, कधी चंच बघायला जायची, कशी खेळते ती झोक्यातलं मूळ संपला तर परत दुसरं खेळत बसायचं काहीतरी. मग आज करमत नाही. चला भांडी घासूया. आपल्या दोघांनाही लावते. तू झाडू मार, मी भांडी घासते. तू लसूण सोल, मी भात घालते. का मग मूड येतोय ना. आपण ती खेळत काय काय लुलू म्हणते लुलो, लुडो. त्याला. बर चला आपण दोघी लुडो खेळूया.
आमचा दिवस कसा केलाय आम्हालाच कळला नाही. मी तर व्हिडिओ एडिट करतच बसलेले. ती थोडेसे 10-15 मिनिटं झोपले असेल. नंतर मी तिला जेवाय उठवलेलं आहे. नंतर मग तर काय मला तर गरम होत होतं आणि पत्र्याला डोकं टेकवलंय. पत्रा तर इतका तापलेला ना, पूर्ण भिजून गेलेली. म्हणून तिला मी उचलली, पायाला धरलेला, हाताला धरलेलं, पण मला नीट पकडायला आलं नव्हतं. कारण मी मागं पडल्याची भीती वाटत होती मला, कारण तिला इद्री झोपलेली आहे. तिला मी उचललं, तिला वाटलं पडते बिचारी. मग भिवून उठली ती, मग झोपलीच नाही. मग आम्ही दोघींनी जेवण केलं. नंतर ना फोन आला, फोनवर थोडंसं बोललो. छान वाटलं मैत्रिणीचा फोन. कारण मी लई दिवसात कोणासोबत तरी बोलले, कारण मला आता कोणाचा फोन येत नाहीये, कोणी पाहुणे रावण्यांचं किंवा कोणाचाच मला फोन येत नाहीये. तर कसं तरी म्हणजे एकटं एकटं वाटतं कधी कधी, की आधी आम्ही आधी ना आमचं दिवस एक मिनिट, आधी कसं व्हायचं, आम्ही दिवस बोलायचो. म्हणजे सकाळी जरा माझा नवरा कामाला गेला ना, तर आम्ही तेव्हापासून बोलत राहायचो. ते संध्याकाळी ह्या टायमिंगपर्यंत आमचं बोलणं चालायचं. म्हणजे कधी कधी मी व्हिडिओ पण घेत तुम्हाला माहित आहे. असं म्हणजे फोनवरतीच असायचं. एवढं काय बोलायचं काय माहिती, पण आता कोणाचा फोन बिल येत नाहीत का नाही, त्यामुळे थोडंसं एकटं वाटतं. एकदा सवय झालेली असते, ती सवय मोडायला थोडासा टाइम जातो ती सवय मोडायला. तसंच झालंय मला आता. अलीकडे करमत नाही. म्हणजे 1-1.5 महिना होऊन गेला असेल मी कोणाशीच बोलले नाही. थांब की जरा, 1 महिना झाला, 1.5 महिना झाला मी कोणाशीच बोलले नाही. तर माझ्या कॉल हिस्ट्रीमध्ये फक्त माझ्या नवऱ्याचं कॉल आहेत, जे इनकमिंग पण आहेत आणि आउटगोईंग पण. मी कोणाला केलं नाही ना, मला कोणाचा आलाय तर मी हिस्ट्री चेक केली माझी. अननोन नंबरवर नाही का, म्हणजे येतात ना आपल्याला कंपनीज वगैरे, ते असेल फक्त. नंतर एरवी पाहुण्या रावण्यांचं प्रत्येकाचं काही ना काही, कशासाठी ना कशाचा फोन यायचा. पण आता कोणाचाच फोन येत नाही. तर हिस्ट्री चेक केली तर फक्त माझ्या नवऱ्याचाच कॉल आहे मला, बाकी कोणाचाच नाही. आपण सगळ्यांपासून जेवढं लांब असतं तेवढं बसतं. आज माझ्या मैत्रिणीचा कॉल आलेला, त्यामुळे जास्तीत जास्त आम्ही अर्धा तास बोललो असेल. जास्त उशीर नाही बोललो. माझा दिवस कामाचा जातो, मला आता काय वाटत नाही. मला काही नाही वाटत. मी सवय लावून घेतली अशी. पण मला पहिली कॉलवर बोलायची सवय नव्हती, पण त्यांनी सवय लावली त्यामुळे ती लागली होती. तर ते स्वतःहून फोन करत नाही, तर आपण कशाला त्यांना करा. ते बडे लोक झाले, आपण छोटी लोक झाली. ते फोन नाहीत करत. आपण कोणाला मस्का मारायला नाही जायचं की मला फोन करा. आपण त्यांच्या नजरेत 0 किंमत आहे या, कारण आपण त्यांच्यासारखे शेठ सावकार लोक नाही आहे. त्यासाठी असं जातात. परिस्थिती बदलते, दिवस बदलतात, सगळं होतं. चला आता सोडून मी लुडो खेळतो, आणि असेच आमचं दिवस कसा जातो आम्हाला समजत नाहीये. मजा पडेल. मी ती मारून टाकेन, मला काय मारायचं माहित नाही. हिला लुडो कसा खेळते ते माहित नाही. तर असं चला एक डाव खेळतो आणि मी स्वयंपाकाला लागते, कारण नंतर लाईट वगैरे नसते ना. आता लाईट जाईल थोड्या वेळानं, त्यामुळं तर चला.